अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे। 3.5 मुहूर्तापैकी हा एक असलेला सण म्हणजे सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला जातो। या सणाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। पूजा कशी करणार, त्यासोबतच कोणत्या वस्तूंचं दान करावं आणि या दिवशी नेमकं काय खरेदी करावं, सोनं चांदीच खरेदी करायला हवं का, या व्यतिरिक्त आपण काहीच खरेदी करू शकत नाही का। तर बघा, तुम्ही अगदी म्हणजे 2 रुपयाची वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी आणलीच पाहिजे। ती कोणती आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मामध्ये आपण अत्यंत शुभ मानत असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे हा जो दिवस आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण साजरा करत असतो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते। त्यासोबतच भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला। यामुळे परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते। या ठिकाणी बघा, काही वस्तू खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं। म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणतीही अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी आपण आणली ना, तर तिचं जे महत्त्व आहे ते अक्षय स्वरूपात असतं। म्हणजे त्याची कमी आपल्या घरामध्ये कधीच राहत नाही। देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा या दिवशी केल्यामुळे त्यांची कृपा या अगदी म्हणजे अखंड स्वरूपात आपल्याला मिळत असते। त्यासोबतच घरामध्ये सुख शांती येते, समृद्धी मिळते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी, त्याचं काय महत्त्व आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी बघा, धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। यामुळे त्यांना आपल्या प्रवासामध्ये उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा। यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देत असते, आयुष्यामध्ये भरभराटी घेऊन येत असते। आता बघा, या दिवशी आपण नेमकं काय खरेदी करावं। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी शुभ कार्य केले जातात, तसेच नवीन वस्तू देखील घेतले जातात। अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे हे अत्यंत शुभ मानलं जातं। त्यासोबतच वस्तू खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं। आता जर आपण एखादी वस्तू खरेदी केली तर या ठिकाणी बघा, गृहप्रवेश सुद्धा या दिवशी केला जातो त्या घरामध्ये आणि वास्तुशांती देखील घातली जाते, कारण नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेत असतात। आता या ठिकाणी बघा, काय खरेदी करावं मध्ये आपण विचारात पडत असतो की लोक सोनं आणि चांदी खरेदी करत असतात। जी श्रीमंत लोक असतात, मोठी लोक असतात, ते सोनं चांदी खरेदी करतात, कारण की बघा याचा अर्थ अक्षय स्वरूपात मानला जातो। मग सोनं चांदी खरेदी केलं तर आपल्याला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही। म्हणजे ते सोनं किंवा चांदी हे अक्षय स्वरूपात वाढतच राहतं, त्याची कमी आपल्याला पडत नाही। पण जर मग आपण सोनं आणि चांदी नाही खरेदी करू शकत, मग आपण काय करायचं। मग बघा, या ठिकाणी आपल्या देव्हाऱ्याकडे बघा, देव्हाऱ्यामध्ये आपल्याकडे काय वस्तू आहे किंवा कोणते देव नाही, कोणता टाक नाही, कोणती मूर्ती नाही, साधी जी घंटी असते ज्याने आपण आरती करत असतो, घंटी वाजवत असतो, ती जर घंटी आपल्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही देवघर व्यवस्थित बघा। तुमच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल, श्रीयंत्र नसेल किंवा कोणतीही देवाची मूर्ती नसेल तर तुम्ही अगदी ती सुद्धा या दिवशी घेऊ शकतात। जर तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे तर तुम्ही ती या दिवशी घेऊ शकतात। माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे, भगवान विष्णूंचा फोटो घ्यायचा आहे, अगदी म्हणजे कोणतंही साध्या स्वरूपात एखादं यंत्र तुम्हाला घ्यायचं असेल ना, किंवा एखादी कवडी तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता। त्याचं जे महत्त्व आहे ते सोनं चांदीपेक्षा अतिशय जास्त आहे। बघा, जर आपण आपल्या देवघरामध्ये तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आणि तुम्ही विचारात आहात की आपल्याला ते घ्यायचंय, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी 100% तुम्ही ते श्रीयंत्र घेऊ शकतात। बघा, त्याचा जो प्रभाव आहे तो इतका अक्षय स्वरूपात राहील की आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही। त्यासोबतच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या देवघरात सगळ्या वस्तू आहेत, मग आपण काय घ्यावं, पण सगळं आहे आणि तुमच्याकडे जर देवघरच नाहीये ना, तर देवघर सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता। जर आपण राहणारं घर या दिवशी घेऊ शकतो, बुक करू शकतो किंवा वास्तुशांती करू शकतो, तर मग आपण देवघर का नाही घेऊ शकत। अनेक जणांना प्रश्न आहेत
की देवघर कधी घ्यावं, तर या ठिकाणी जो मी देवघराचा व्हिडिओ टाकला होता, देव्हाऱ्याचा व्हिडिओ, तो जो देव्हारा आहे अनेकांना आवडला. त्याविषयी अनेकांनी प्रश्न केले की कसा घ्यावा, कधी घ्यावा. तर या ठिकाणी बघा, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे चॅनलवर. पण मग कधी घ्यावा असा जर प्रश्न असेल आणि तो मला जर घ्यायचा असेल ना, तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की तुम्ही देव्हारा खरेदी करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे जर आता तुम्हाला वाटत आहे की दत्तांची मूर्ती घ्यायची, फोटो घ्यायचे, किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची, फोटो घ्यायचे, कोणत्याही देवाची जी तुम्हाला, ज्याच्यावर तुम्हाला श्रद्धा असेल, अगदी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तरी सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता. काहीही असू दे, तुमच्या देवारातला दिवा जरी तुम्हाला घ्यायचा आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की मला छोटासा दिवा घ्यायचा आहे किंवा मोठा दिवा घ्यायचा आहे, तुम्ही जर घेणारच आहात तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ती वस्तू घेऊ शकता. नाहीच काही तुम्हाला शक्य होते, सगळ्याच वस्तू तुमच्याकडे आहे, तर लक्षात घ्या, माता लक्ष्मीला धने खूप आवडतात. धने म्हणजे काय, तर धने धन या स्वरूपात मानलं जातं. जर आपण या दिवशी सगळं काही घेतलेलं आहे, आपल्याला काहीच म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती असते की आपण काहीच घेऊ शकत नाही, तर मग अगदी तुम्ही 2 रुपयाचे धणे आणले ना तरीही चालेल. हे धणे आणून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी हे धणे आणायचे आहे आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचे आहे. एका वाटीमध्ये ते धणे काढून घ्यायचे आणि ते माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे आणि त्याला सोनं चांदी समजून त्याची पूजा करायची आहे. कारण की ते सोनं चांदी यापेक्षाही अतिशय मौल्यवान आहे. हे धन आणल्यामुळे, म्हणजे हे धणे आणल्यामुळे धनाची प्रगती होत असते. वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. आता बघा, उन्हाळा आहे, अनेक जणांना साठा करायची सवय असते, घरामध्ये धान्याचा साठा करायची सवय असते. जर तुम्ही गहू तांदूळ भरत असाल, बाजरी ज्वारी हे जे धान्य आहे तुम्ही वर्षभरासाठी भरून ठेवत असाल आपल्या घरामध्ये, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे धान्य आणू शकतात. म्हणजे जे काही आणणार आहे ते अक्षय स्वरूपात आपल्याकडे राहत असतं, ते वाढत जातं पण कमी कधीच पडत नाही, त्याची कमी आपल्याला कधीच भासत नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू आणली ना तर ती आपल्याकडे अक्षय स्वरूपात राहत असते. मग ते धान्य का असेना किंवा 2 रुपयाचे धने का असेना, सोनं चांदी असू द्या किंवा देव्हारातली वस्तू असू द्या, तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या दिवशी आणायचीच आहे आणि त्याची पूजा करायची आहे. ते माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या फोटो समोर ठेवायचे. आणि हो, ज्यांच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो नसेल ना, तर तो अगदी तुम्ही या दिवशी आणला ना तर खूपच चांगलं. म्हणजे बघा, या ठिकाणी त्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आणि तो जर फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या दिवशी आणून त्या फोटोची नक्कीच पूजा करा. तर तुम्हाला समजलंच असेल की आपण नेमक्या कोणत्या वस्तू या दिवशी आणल्या पाहिजेत. तुम्हाला काहीही खरेदी करायचं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात. मग ते काहीही असू द्या, तुम्ही या दिवशी नक्की घेऊन या. आता दुसरी गोष्ट म्हणजे दानाचे महत्त्व. या दिवशी अनेक जण दान करत असतात. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. मग या दिवशी तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. त्यासोबतच जर तुम्हाला तसं नाही जमत तर आपल्या अंगणात किंवा गॅलरीत किंवा खिडकीमध्ये बघा, कुठेतरी पक्षी येत असतात, मग त्या ठिकाणी तुम्ही धान्य ठेवले पाहिजे. तर ते पक्षी ते धान्य खातात ना, त्यावेळेस ते देखील पुण्य आपल्याला लाभत असतं. गरजूंना आवश्यक वस्तू आपण दान करणे हे महत्त्वाचे मानले जाते. मग या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केळी प्रसाद म्हणून वाटलं तरी चालेल किंवा घरी काहीही बनवलं आणि त्याचा प्रसाद तुम्ही वाटलं तरीही चालेल. नाहीच शक्य झालं तर अगदी म्हणजे कुणाला, ज्या गरीबाला कोणत्या वस्तूची गरज आहे तर तुम्ही त्या दिवशी त्यांना ती घेऊन दिलं ना तरी चालेल. एखादा माठ खरेदी केला आणि तो अगदी म्हणजे गरजू व्यक्तींना तुम्ही दिला, अतिशय गरीब आहे, ते माठ देखील घेऊ शकत नाही, तर तो माठ तुम्ही दान केला तरीही चालणार आहे. त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण बघा, पूजा करण्यासाठी जे केळी आणत असतो, म्हणजे माठ आणत असतो, तो माठ जरी तुम्ही नंतर पूजा झाल्यानंतर तो पाणी भरून दान केला ना तर अतिशय पुण्य आपल्याला लाभत असतं. तर ते देखील तुम्ही करू शकता. तर या दिवशी या पद्धतीने आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे, त्यासोबतच दान देखील करायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा विधी. बघा, या ठिकाणी
नेहमीप्रमाणे लवकर उठून आपल्या घरातली स्वच्छता करायची आहे, आपल्या घरातील देवांना अंघोळ घालायची आहे, देव्हाऱ्यामध्ये तुम्हाला जसं सजवता येईल तसं सजवा आणि सर्व देवतांना अभिषेक करा। त्यासोबतच 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस आहे, तर विचार करा तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करणार आहात। म्हणजे काही लोक फक्त दिवा अगरबत्ती लावतात, तर असं न करता या दिवशी तरी कमीत कमी आपल्या देवांना आपण अभिषेक केला पाहिजे आणि त्यासोबतच देवांना फुलं वाहायची आहेत, धूप ओवाळून घ्यायचंय, दिवा लावायचा आहे आणि आरती करायची आहे। आरती तुम्ही ज्या देवांची करत असाल त्या देवांची केली तरी चालणार आहे किंवा मग माता लक्ष्मीची आरती केली तरीही चालणार आहे। त्यासोबतच आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची देखील पूजा करायची आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे। उंबरठ्याला तुम्ही हळदीचं लेपन लावायचं आहे, घरासमोर छान अशी रांगोळी काढायची आहे आणि पूजा करायची आहे, उंबरठ्याची देवांची पूजा करायची आहे। आणि त्यानंतर बघा आता या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे। देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानत असतो। असं म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्यामुळे तिची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये धनसंपत्ती समृद्धी येते। दिवाबत्ती धूप हार फुलं वाहून देवीची आराधना आपल्याला करायची असते। काही जण कलश मांडून देखील पूजा करत असतात, तसेच घरामध्ये गोडाचा नैवेद्य करून तो देवाला आपण अर्पण करत असतो। बरेच जण पुरणपोळीचं जेवण बनवतात, कोणी खीरपुरीचं जेवण बनवतात। यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं जे तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करणार आहात त्यामध्ये काहीतरी थोडंसं गोड बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला द्यायचा आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि तसेच नैवेद्य देखील दाखवायचा आहे। आता जे काही आपले पूर्वज आहेत त्यांना देखील आपण या दिवशी म्हणजे त्यांना जे आहे ते नैवेद्य ठेवत असतो, तर ज्यांच्याकडे अशी प्रथा आहे त्यांनी हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे। व्हिडिओमध्ये जर काही राहिलं असेल तर नक्की कमेंट करून विचारा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।